सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपला दशक 10वा, समास 8वा, प्रचित निरूपण हा आपण बघणार आहोत. प्रचिती, आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी ऐकल्या, पाहिल्या, त्याचं श्रवण केलं, त्याचं मनन केलं, चिंतन केलं. आपण कशा पद्धतीने या मार्गावरून जायचं तो साधना मार्ग आपण बघितला. आता प्रचितीचा भाग आपल्यापर्यंत येतो. याचा थोडक्यात उल्लेख समर्थांनी इथे केलाय, कारण अजून आपल्याला आत्मप्रचिती येणार नाहीये. तिथपर्यंतची आपली तयारी झालेली नाहीये. आपली तयारी फक्त शास्त्र प्रचितीची झालेली आहे. आतापर्यंत जो ग्रंथ वाचला किंवा अनेक वेगवेगळे ग्रंथ वाचले, त्याचं श्रवण मनन केलं, परमार्थ मार्गावरनं कसं जायचं त्या साधना बघितल्या, त्याचं श्रवण मनन चिंतन करून आपण काय करायचं हा मार्ग निवडला. देवदर्शन कसं घ्यायचं आणि तो देव आहे तरी कसा, या सगळ्याचं वर्णन शास्त्रामध्ये जे केलेलं आहे, धर्मग्रंथांमधनं जे केलेलं आहे, जे दासबोधात केलेलं आहे, ते सगळं आपण बघितलं आणि आपल्याला ते पटलं. आपण ते मानलं असं मी म्हणत नाही. त्याचं कारण असं की मानणं वेगळं. मानतो ज्या वेळेला, हो तुम्ही म्हणताय म्हणून मी मानतो, तुम्ही म्हणताय म्हणून मी हो म्हणतोय, बाकी काही नाही, अशा वेळेला तिथे निसंशयता नसते. थोडासा संशय मनामध्ये असतो, पण म्हणतायत, ज्येष्ठ लोक सांगतायत, महायोगी सांगतायत, संत सांगतायत म्हणून मी मानलं, असा भाग असतो. पण आतापर्यंतच्या ह्याच्यावर ना आम्हाला आता ते पटायला लागलंय. ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्मांड म्हणजे काय, पिंड म्हणजे काय, पिंड तेच ब्रह्मांडी म्हणजे काय, हे सगळं शास्त्रानुसार आम्हाला पटायला लागलंय. हे पटणं, याला शास्त्र प्रचिती असं म्हणतात. ही शास्त्र प्रचिती आम्हाला येते. हळूहळू थोडं पुढे गेल्यानंतर गुरु प्रचिती पण आम्हाला येते. म्हणजे गुरु जे सांगतात तेही आम्हाला पटायला लागतं. त्या गोष्टी गुरु हयात असतील तर प्रत्यक्ष आपल्याला सांगतात वेगवेगळ्या गोष्टी, की मला कसे अनुभव आले असं सद्गुरू आपल्याला सांगायला सुरुवात करतात. त्यावेळेला आपल्याला पटतं की शास्त्रात असं सांगितलेलं आहे आणि सद्गुरूही असे सांगतायत. त्या सद्गुरूंवरती जेव्हा गाढ निष्ठा असते, पूर्णपणे श्रद्धा असते, त्यावेळेला अशा अनेक गोष्टी आपल्याला जाता जाता छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्याची प्रचिती यायला लागते. हे असं असं होतं म्हणून असं असं झालं, पण सद्गुरू म्हणाले होते त्याप्रमाणे. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊ न जाते. अशा पद्धतीने पटकन होऊन गेलं की आपल्याला वाटतं की सद्गुरू सांगतात तेही बरोबर आहे. अशी ही सद्गुरू प्रचिती यायला सुद्धा अजून थोडा वेळ आहे. आतापर्यंत फक्त शास्त्र प्रचिती आलेली आहे. पण ही प्रचिती जी आहे ती प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे येणारी प्रचिती, म्हणजे अनुभव. हा अनुभव प्रपंचामध्ये सुद्धा आम्हाला येतो. आपण नाही का म्हणतो, उगाच नाही केस पांढरे झाले, एवढे अनुभव आलेले आहेत, असं आपण प्रपंचातही म्हणतो. प्रपंचातले जे अनुभव असतात ते इंद्रिय गोचर असतात. म्हणजे त्या ज्ञानाचा खरेपणा त्या प्रत्यक्ष पुराव्याने आपल्याला साध्य करता येतो, तपासता येतो. प्रत्यक्ष पुरावा म्हणजे प्रत्येक वेळेला प्रपंचामध्ये आपण बऱ्याच वेळा अनेक गोष्टी सांगतो, त्या आपल्याला तपासून घेता येतात ज्ञानाच्या जोरावर, अनुभवाच्या जोरावर, घटनांच्या जोरावर, व्यावहारिक दृष्टिकोनातून त्या आपल्याला तपासता येतात. कारण त्या सगळ्या इंद्रिय गोचर असतात. आपल्या प्रपंचाशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे ते आपल्याला प्रत्यक्षपणे पाहता येतात, तपासून पाहता येतात. पण परमार्थामध्ये ज्या वेळेला ज्ञानाचा खरेपणा जो आहे
तो प्रत्यक्ष पुराव्याने तपासता येत नाही. एखादा जर म्हणला की मला, ज्याला आत्मज्ञान झालंय तो म्हणतच नाही, पण आत्मज्ञान झालेल्या पुरुषाकडे बघितलं आणि त्या पुरुषाला आपण विचारायला गेलो की तुला आत्मज्ञान झालंय म्हणजे नक्की काय झालं रे, काय परिस्थिती आली ती सांग बरं. तर तो म्हणेल असं नाही सांगता येणार. असं कसं सांगणार? कारण प्रत्येकाला येणारा अनुभव हा त्याच्या त्याच्या पद्धतीने येत असतो. त्यामुळे त्याला ठामपणे सांगता येत नाही, प्रत्यक्ष पुराव्याने तो तपासता येत नाही. त्याला कुठे डिग्री वगैरे काही नाही. प्रपंचामध्ये एखादं ज्ञान संपादन केलं, त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली आपल्याला एखादी डिग्री मिळते. आणि ती डिग्री मिळाल्यानंतर, ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पुरावा येतो की ही व्यक्ती अमुक अमुक शिकलेली आहे. आत्मज्ञान झालं त्याला काय म्हणायचं? तिथे कुठली सर्टिफिकेट नाही, कुठली डिग्री नाही, काही नाही. म्हणजे इथे प्रत्यक्ष पुराव्याने काहीही तपासता येत नाही असं आहे, कारण ते इंद्रिय गोचर नाही, ते अतींद्रिय असं ज्ञान आहे. त्यामुळे त्याच्या कार्यावरनं, त्याच्या वागण्यावरनं आपल्याला त्याची अनुभूती यायला सुरुवात होते आणि मग आपण म्हणतो तो खरोखरी महात्मा आहे, किंवा तो एक महानुभाव आहे, त्याला अनुभव आलेला आहे. हे निश्चित त्याच्या कृतीवरनं आपल्याला दिसतं. म्हणजे इथे इथे ज्या वेळेला आपल्याला आत्मप्रचिती येते किंवा एखाद्या व्यक्तीला आत्मप्रचिती येते, तिथे गुरूंचा अनुभव, साधना मार्ग, या सगळ्या गोष्टींचा फक्त चालण्यापुरता, त्या मार्गावरून जाण्यापुरता उपयोग होतो. पण प्रत्यक्ष अनुभव हा ज्याचा त्यालाच घ्यायचा असतो. मग तो भले ज्ञान मार्गाने जाओ, कर्म मार्गाने जाओ, योग मार्गाने जाओ, नाम मार्गाने जाओ, भक्तीला जाण्यासाठी या त्या परब्रह्म परमेश्वरापर्यंत जाण्याकरता अनेक मार्ग आहेत. ज्याला जो सोयीचा असेल तो मार्ग त्यांनी करावा. त्यामुळे इथे समर्थ असं म्हणतात, ऐका प्रचितीची लक्षणे, ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहिल ते शहाणे, येर ते वेडे दैन्यवाणे, प्रचिती विण श्रीराम. आता इथे समर्थाने सांगितलंय की ज्यांना प्रचिती आली ते खरे शहाणे, ज्यांनी अनुभव घेतलाय ते खरे शहाणे, कारण त्यांच्या अनुभवाचा उपयोग बाकी सगळ्यांना होतो. तो अनुभव असणं हा महत्वाचा आहे. आपल्याला आतापर्यंत शास्त्र प्रचिती आलेली असली तरी आत्मज्ञानामध्ये गुरु प्रचिती आणि मग आत्मप्रचिती, म्हणजे शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि मग आत्मप्रचिती, असा हा प्रवास प्रत्येकाला करायला लागतो. ती आत्मप्रचिती त्याला आलेली आहे, त्याला मानणं महत्वाचं आहे, त्याच्या मार्गानुसार जाणं हे जास्त महत्वाचं आहे. पण मग नक्की आम्हाला कळणार कसं की या माणसाला आत्मप्रचिती आली? तर ते त्याच्या वागण्यावरनं आपल्याला कळतं, त्याच्या आचरणावरनं आपल्याला कळतं, त्याच्यामधले असलेल्या अद्वैतावरनं आपल्याला कळतं. हे सगळं समर्थांनी याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. पण सुरुवातीला त्यांनी प्रपंचातली आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, कारण प्रपंचामध्ये पण आपल्याला अनुभव येतो, प्रचिती येते. आणि कसं असतं की आपल्याला जी गोष्ट माहिती आहे त्या माहिती असलेल्या गोष्टीकडनं जी गोष्ट माहीत नाही तिच्याकडे जाणं हा सोपा मार्ग आहे. म्हणजे ज्ञान असलेल्या वस्तूकडून अज्ञान असलेल्या वस्तूकडे किंवा अज्ञात असलेल्या वस्तूकडे जाणं सोपं असतं, असं ग्रंथांमधनं सांगितलेलं आहे. जे माहिती आहे त्याच्याकडनं, जे माहित नाही तिकडे जायचंय. मला एखादी गोष्ट माहितीच नाहीये, त्याला जर एखादी आपली माहितीतली उपमा दिली तर आपल्याला त्या उपमेवरनं त्याचं साधर्म्य कळतं, आणि साधर्म्यावरनं हळूहळू पुढे पुढे जात जात आपण त्या वस्तूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे ज्ञात असलेल्या वस्तूकडून अज्ञात असलेल्या वस्तूकडे जाणं, मार्गक्रमणा करणं हे योग्य असतं. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. व्यवहारामध्ये आम्हाला अनेक अनुभव आलेले असतात, चांगले वाईट अनुभव आलेले असतात, ज्ञानाचे अनुभव आलेले असतात, काही गोष्टींचे अनुभव आलेले असतात, काही वस्तूंचे अनुभव आलेले असतात, काही अनेक गोष्टींचे अनुभव आम्हाला प्रपंचामध्ये आलेले असतात आणि ते प्रपंचातले अनुभव आम्ही सातत्याने घेत असतो. त्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी 1 ते 20 ओव्यांमध्ये भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यातलं एखाद दोन उदाहरणं आपण म्हटलं की आपल्याला नाना रत्नांची परीक्षा वगैरे असं त्यांनी म्हटलेलं आहे.
आता ते नाना रत्नांची परीक्षा करणारे तज्ज्ञ लोक असतात. पण आमच्या समोर कदाचित असं झालं असेल की दोन हिरे आणून ठेवले आणि ते दोन्ही हिरे अगदी सारखे आहेत, दिसायला काही फरक नाहीये, अतिशय सुंदर आहेत, प्रकाशित होत आहेत, सगळं छान आहे. त्यामुळे आमचं कन्फ्युजन होतं की आपण कोणता हिरा घ्यावा. नेमकाच आम्ही जास्त तेजस्वी वाटतोय ह्याच्यापेक्षा असं आम्हाला वाटून आम्ही हिरा घेतो. त्यावेळेला तो तज्ञ म्हणतो, नाही नाही, हिरा आहे सदा के लिए, जर पाहिजे असेल तर हा हिरा जास्त महत्वाचा आहे. अरे, हा आणि तो मला सारखाच दिसतोय. पण तो म्हणतो हा हिरा चांगला आहे कारण त्याला हिऱ्याची परीक्षा आहे. तो हिरा त्याच्याकडनं निवडून घेणं हे जास्त असतं. आणि आम्ही घेतलेला असतो तो तुळशी बागेतला असतो. तो थोडे दिवस चकाकतो, पण नंतर खराब होऊन जातो. म्हणजे दिसायला वरवर दोन्ही हिरे सारखं दिसत असले तरी भ्रमरूपाने एक त्यातला खोटा आहे आणि एक खरा आहे. म्हणजे एक आहे तो खोटा आहे. तसं जगामध्ये सुद्धा भ्रमरूपाने दिसणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. याचा आम्हाला परिचय होतो प्रपंचामधल्या अनेक गोष्टींचा आम्हाला असा उपयोग करता येतो. या प्रपंचातल्या ज्ञानाचा आम्हाला उपयोग करता येतो. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की हिरा असं नाही, हिरा हे उदाहरण झालं. पण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बियाणाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की बीज कोणतं पेरावं की ज्याच्यापासून चांगलं धान्य येईल, ज्याच्यापासून उत्तम तऱ्हेचं पीक येईल, जास्त प्रमाणात येईल आणि त्याचं धान्याची जी प्रत आहे तीही उत्तम असेल, अशा प्रकारचं येईल, तर त्याच्यासाठी सुद्धा बीज तज्ञ आहेत. प्रत्येक या गोष्टीसाठी आपल्याकडे त्या त्या गोष्टींची विद्या शिकलेली अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे सर्टिफिकेट पण असतात. म्हणजे आपल्याला कळतं की हा हा माणूस यातला तज्ञ आहे. मग तो औषधामधला सुद्धा तज्ञ असेल तर त्या डॉक्टरचं सर्टिफिकेट असतं. डॉक्टर मधलाच तज्ञ असेल तर तो कोणत्या अवयवाचा तज्ञ आहे, म्हणजे छातीचा आहे का पोटाचा आहे, हे सुद्धा आपल्याला कळतं त्यांच्या सर्टिफिकेटवर. आणि त्या त्या तज्ञाकडे जाऊन आपण सल्ला घेऊन मग बाकीच्या गोष्टी कराव्या. नुसतं हेही दिसतंय ते चांगलं आहे आणि तेही दिसतंय ते चांगलं आहे म्हणून खरेदी करायला जाऊ नये. म्हणून अनुमानाचे कार्य भल्याने कदापि करू नये, उपाय पाहता अपाय नेमस्त घडे. म्हणून तर्कवितर्क करून किंवा वरवर चांगल्या गोष्टी दिसतात म्हणून त्या घेण्यात काही अर्थ नसतो. त्याच्या मागे त्या स्वस्त आहे आणि मस्त आहे म्हणून घेतो आपण, पण त्याचा आपल्याला गैरफायदा, त्याचं म्हणजे चांगलं हे होत नाही, त्यातनं चांगलं निष्पन्न होत नाही. ते आपल्याला खाण्याची गोष्ट आपण बघितलं, स्वस्त आहे मस्त आहे म्हणून आपण घ्यायला जातो, वरवर दिसायला छान आहे, रंगरूप छान आहे म्हणून घेतलं. पण ते आपल्याला चांगल्या क्वालिटीचं का आहे का नाही हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तर आपल्या पोटाला त्यानेच त्रास होणार आहे. मग खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये चांगल्या गोष्टीच आपण घेतल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजे. तिथे काटकसर करून उपयोग नाही. जिथे काटकसर करायची तिथे आपण काटकसर करत नाही. हा प्रपंचातला आपला अनुभव असतो, नको त्या ठिकाणी आपण काटकसर करायला जातो. अशा तऱ्हेने त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याच्यावरती ऐका प्रचितीची लक्षणे, प्रचित पाहिलं ते शहाणे. अनुभवाने एक एक गोष्टी जो बघेल त्याचा विचारपूर्वक विवेकाने विचार करेल आणि मग निर्णय घेईल, तो शहाणा. त्यामुळे अनुभवाचं ज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे. हे विधान त्यांनी सुरुवातीला केलं, ऐक प्रचितीची लक्षणे प्रचित पाहिल ते शहाणे. आणि मग निष्कर्ष काय काढलाय, म्हणून अनुमानाचे कार्य भल्याने कदापि करू नये. नुसतं कोणीतरी सांगितलं काहीतरी सांगितलं म्हणून घेऊ नये, पण स्वतः त्याची परीक्षा घेऊन ते त्याच्यावरती जो जाणता आहे त्याचं मत घेऊन करावं. घर घेताना सुद्धा आपण जर विचारपूस न करता जर घर घेतलं, अन्न वस्त्र पारखून न घेता घेतलं, तर त्या रोग्यासाठी एखादं औषध घ्यायचं असेल तर ते अपरिपक्व अशा वैद्याकडनं, जो वैद्य नाहीये, आता व्हॉट्सअपवर तर कितीतरी अर्धे डॉक्टर आहेत, पण ते त्यावर सांगतात म्हणून आपण करायचं का? तर प्रत्येकाला आपल्या आपल्या शरीर प्रकृतीप्रमाणे काय आहे हे त्या त्या डॉक्टरना विचारूनच केलेलं केव्हाही चांगलं असतं. त्यामुळे अनुभव नसणारा जर वैद्य आणला तर रोग्याला मृत्यू हा नक्की आहे. आधी मृत्यू नाही पण त्याची प्रकृती ढासळेल असंही नक्की आहे. म्हणजे त्याला जबाबदार कोण आहे?
तर त्याला जबाबदार प्रपंचामध्ये आपणच आहोत. कारण आपण योग्य अनुभव असलेल्या व्यक्तीकडनं ते ऐकलेलं नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जाणत्यावरी गर्व केला तरी नेणत्या करता बुडाला, येथे कोणाचा घात झाला पहा बरे श्रीराम. नुकसान कोणाचं होतं? तर आपलंच नुकसान होतं. हे सगळं त्यांनी 20 पर्यंतच्या ओव्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे प्रपंचात शक्य होतं. म्हणजे तिथे कसं असतं की हे असं असं केलं म्हणून हे असं असं झालं, हा सूर्य हा जय नाही, अशी स्थिती असते. ज्ञानाचा खरेपणा आपल्याला तपासून घेता येतो प्रपंचामध्ये. पण आत्मसाक्षात्कार झाल्यावरती याला आत्मसाक्षात्कार झालाय हे कशावरनं ओळखायचं? तर त्यासाठी त्यांनी पुढे 21 ते 34 या ओळ्यांमध्ये सगळं सांगितलेलं आहे. त्याला काही सर्टिफिकेट नाहीये. म्हणजे ते सर्टिफिकेट याला आत्मज्ञान झालं असं कोणी संत त्याला लिहून देत नाही. इथे डिग्री नाही, इथे प्रोफेशनल डिग्री नाही, काही नाही. हा ज्याचा त्याचा अनुभव आहे. त्यामुळे मुंडक उपनिषदामध्ये त्याचं वर्णन केलंय ते बेलसरांनी इथे दिलेलं आहे. भिद्यन्ते हृदय ग्रंथी छिन्नन्ते सर्व संशया, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन दृष्टे परावरे, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे इथे भिद्यन्ते हृदय ग्रंथी, ज्येष्ठ आणि म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ या सर्वांमध्ये समत्व रूपाने व्यापून असलेलं जे परब्रह्माचं दर्शन झालं, ह्या आत्मज्ञान झालं, परब्रह्माचं दर्शन झालं, तिथलं द्वैत सगळं संपून गेलं, की हृदयात वास करणारी जी अविद्या आहे, अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञान म्हणजे मी म्हणजे देह, ही भावना, ती अविद्या नाहीशी होते आणि मी ब्रह्म आहे या सत्यावरती तो आरूढ होतो. आणि तिच्यापासून निर्माण म्हणजे त्या अविद्येपासून निर्माण होणाऱ्या ज्या वासना आहेत, समुदाय आहे, या वासनांचा समुदाय आहे, हवेपणा आहे, हवे नकोपणा आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यातून पूर्णतः निघून गेलेल्या असतात. मनामध्ये कुठलाही संदेह त्याच्यावर नसतो. निस्संदेह ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं. आपल्यामध्ये सुद्धा मी देह आहे आणि मी आत्मा आहे, या दोन गाठी, पहिली ग्रंथी ज्याला म्हटले जाते, ती त्याच्यामध्ये घट्ट बांधलेली असते. ती गाठ सोडावी लागते. आणि ह्या सगळ्या साधना मार्गांवरनं चालत असताना पहिल्यांदा मी म्हणजे देह, म्हणजे माझी देहबुद्धी ही दूर करावी लागते. आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं जे म्हटलं जातं, ते आत्मबुद्धी करणं म्हणजे मी ब्रह्म आहे या सत्यावरती आरूढ होणं. तिथपर्यंत जायला अजून बराच वेळ आहे. पण त्या तिथपर्यंत गेल्यावर निसंशय ज्ञान प्राप्त व्हायला सुरुवात होते. मग आपल्या मनामध्ये कुठलेही संदेह येत नाही की देव आहे का, उपनिषद सांगताय ते बरोबर सांगताय का, ते करणार आहे ते माझ्या हिताचं करणार आहे का, अशा पद्धतीने काहीही होत नाही. आणि म्हणून त्याच्या वागण्यावरनं, त्याच्या आचरणावरनं आपल्याला कळायला सुरुवात होते की याची देहबुद्धी आता कमी झाली, हा आत्मबुद्धीच्या स्तरावरती मी ब्रह्म आहे या सत्यावरती तो आरूढ झालेला आहे. म्हणजे हनुमंतानी जेव्हा रामाने जेव्हा हनुमंताला विचारलं की तू आहेस तरी कोण, तर तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले, देहबुद्ध्या तू दासोहम. देहाच्या पातळीवर बघितलं तर मी तुझा दास आहे, पण जीवबुद्ध्या त्वदंशकम, म्हणजे जीवाच्या पातळीवर बघितलं तर जीव आणि शिव हे ऐक्य आहे, तेव्हा मी तुझा अंशच आहे. आणि आत्मबुद्ध्या, जीवबुद्ध्या, आत्मबुद्ध्या वगैरे असं सगळी उत्तरं त्याने देऊन मी तुझाच अंश आहे. तू कोणत्या दृष्टिकोनातून मला विचारतोस ते बघ. तुझं देहबुद्धीच्या दृष्टिकोनातून विचारत असशील तर मी तुझा दास आहे, कारण तिथे माझं तुझं द्वैत आहे. पण आत्मबुद्धीच्या स्तरावर विचारत असशील तर तू आणि मी एकच आहोत, कारण मी तुझाच अंश आहे. आणि पूर्णत्वामध्ये जे गुण आहेत ते सगळ्या अंशामध्ये असतात. सोन्याच्या लगडीतून एक छोटस सोन्याचा तुकडा काढला तरी त्या लगडीमध्ये जे गुण आहेत तेच गुण त्या अंशामध्ये पण आहेत, तसे माझ्यामध्ये पण आहेत. त्यामुळे मी आणि तू कोणी वेगळा नाही, अशा पद्धतीने उत्तर दिलं जातं. त्यावेळेला समर्थ असं म्हणतात की परमेश्वरास ओळखले, आपण कोण हे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे.
इथे या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला उलगडायला लागतात. आणि या उलगडताना आम्हाला शास्त्र प्रचिती येते असं आपण म्हटलं. शास्त्र प्रचितीनुसार या गोष्टी आपल्याला पटायला लागतात, खऱ्या व्हायला लागतात. आणि मग आपण सद्गुरूंच्या दिशेने खेचले जातो. आणि मग सद्गुरू आपल्याला ते ज्ञान त्यांची गुरुप्रचिती द्यायला सुरुवात करतात. मग ह्या ग्रंथांच्या मार्फत जाताना ती शास्त्र प्रचिती करताना काय करायचं असतं, तर पराप्रत्ययो ग्रंथीचा अर्थ काढा. एका ठिकाणी वाचण्यात आलं ते सांगते. पराप्रत्ययो ग्रंथीचा अर्थ काढा. ग्रंथ कोणत्या, तर चांगली म्हणजे पराप्रत्यय छान श्रेष्ठ ग्रंथाचा प्रत्यय घेऊन प्रचिती घेऊन त्याचा अर्थ काढा. की त्या लोकांना ती कशी प्रचिती आली, संतांनी कसं सांगितलंय, मग ती प्रचिती त्यांना आली तशी मला येईल का, त्यासाठी मी काय करायला हवे. पराप्रत्यय ग्रंथीचा अर्थ काढा. परावेळ या ग्रंथीचा अर्थ काढा. उत्तम वेळ. उत्तम वेळ ग्रंथ वाचनाला कायमच असते. ग्रंथ वाचायचे मग आज एकादशी आहे का आज अमावास्या आहे असा विचार करायचं काहीही कारण नसतं. ग्रंथ वाचणं हाच उत्तम वेळ आहे. त्यामुळे परावेळ म्हणजे उत्तम वेळ जी आहे, ते उत्तम वेळेतनं ग्रंथाचा अर्थ काढायला बस. कधी ग्रंथाचा अर्थ काढायला बसायचं, ज्या वेळेला आपलं मन पूर्णपणे शांत असतं त्या वेळेला आपल्याला ग्रंथाचा अर्थ पटापट उलगडत जातो. आपलं मन शांत आहे, निवांत आहे, ग्रंथ वाचण्याची आपल्याला इच्छा झालेली आहे आणि त्या ग्रंथामध्ये काय आहे हे समजून घेण्याची इच्छा झाली. कोणीतरी सांगितलं, काहीतरी सांगितलं, तरी माझं चित्त नाही, पण आता ते जेवणाच्या आधी वाचलंच पाहिजे, अशा पद्धतीने वाचण्याची गरज नाही. परावेळ या ग्रंथीचा अर्थ काढा. आणि करी मोकळा ग्रंथीचा अर्थ काढा. करी मोकळा बंधमुक्त करणारे जीव आणि आत्मवस्तू, जीव आणि शिव, ही जी अविद्या आणि विद्या अशा ज्या ग्रंथी आहेत आपल्यामध्ये, जडदेह आणि म्हणजे जीव आणि शिव, अशा पद्धतीच्या ज्या ग्रंथी आपल्या मनामध्ये आहेत, मी म्हणजे देह, तो म्हणजे देव, तो म्हणजे सर्वात्मक, मी म्हणजे काही सीमित असलेला, असे जे आपल्यामध्ये भेदभाव आपण निर्माण केलेले आहेत, ह्या सगळ्या ग्रंथी म्हणजे गाठी या देहबुद्धीमध्ये बांधल्या जातात. आणि देह, जीव आणि शिवाची ही जी गाठ आहे ती आधी पहिली मोकळी करा. मी तोच आहे हे लक्षात घ्या. आणि नंतर त्यांनी म्हटलंय पदे तीन ये ग्रंथीचे अर्थ काढा. ही पद तीन आहेत. पराप्रत्यय ग्रंथीचा अर्थ काढा, परावेळ हा ग्रंथीचा अर्थ काढा, करी मोकळा ग्रंथीचा अर्थ काढा. ही तीन पद आहेत. पदे तीन ये ग्रंथीचा अर्थ काढा. पण पद कोणती तीन आहेत? जडदेह, चेतन आत्मा आणि आत्मवस्तू किंवा परब्रह्म. जडदेह, चेतन आत्मा आणि परब्रह्म, या तीनचा अर्थ समजावून घ्या. पदे तीन याच्या ज्या गाठी मारल्या गेलेल्या आहेत आणि आपलं ते सगळं या ग्रंथांमधनं शोधून काढा. म्हणजे मग ग्रंथाचा प्रचितीचा मार्ग आपल्याला मोकळा होतो. शास्त्र प्रचिती ज्याला म्हणतात ते आपल्याला मोकळं होतं. त्याचाच समर्थांनी उल्लेख केलेला आहे. परमेश्वरास ओळखले आपण कोण आहे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. कोण परब्रह्म आहे, कोण मी आहे, मी म्हणजे परब्रह्म आहे, ते कसं आहे, त्याच्यासाठी मला देहबुद्धी कशी सोडायला हवी, आधी त्या परमेश्वर कोण आहे, तो ईश्वर कोण आहे, सर्ववरती सत्ता गाजवणारा तो कोण आहे, हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर मग आपल्याला आत्मनिवेदनापर्यंत जायचंय. हे आत्मनिवेदन ज्या वेळेला होईल, सर्व त्याला अर्पण केलेलं आहे, टोटल सरेंडर ज्याला म्हटलं जातं, पूर्णतः त्याला आपल्याला समर्पित करता येईल. मी माझा मी राहूच शकत नाही अशा पद्धतीने आपलं म्हणजे आपल्या आचरणात बदल व्हायला सुरुवात होईल. आणि सर्व काही परब्रह्माला अर्पण केलेलं आहे, त्या परमेश्वराला अर्पण केलेलं आहे. तो परमेश्वर मी ओळखलेला आहे, ते देवदर्शन जे आहे तिथपर्यंत मी या सगळ्या गोष्टी करून साधना करून पोहोचलेलो आहे. आता मला ब्रह्मांड कोणी निर्माण केलं आणि कसं उभारणी त्याची झाली, कशी संवारणी झाली, जसं त्याच्या ब्रह्मांडात त्यांनी निर्माण केलं तसं माझ्या पिंडात त्यांनी कसं निर्माण केलेलं आहे. ब्रह्मांडी ते पिंडी म्हणा किंवा पिंड, आपण जेव्हा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा ब्रह्मांड आपण पाहिलेलं नसतं, तेव्हा ज्ञात वस्तूकडून अज्ञात वस्तूकडे जायचंय. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी
अशा पद्धतीने प्रवास आपल्याला करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी म्हणजे परमेश्वर ब्रह्मांड करता या सगळ्यांना आपण जाणलं, मनाने त्याचा विचार केला आणि मग हे ब्रह्मांड सगळं नश्वर आहे हे आपल्याला कळलं. यदृष्टम तद नष्टम, हा सगळं भ्रमरूपाने दिसणाऱ्या या गोष्टी आहेत. असे सूक्ष्म सगळं आपण जाणत गेलो की आपोआप हे जे शाब्दिक ज्ञान आपल्याला झालेलं आहे, जे काही कळलेलं आहे, त्याची प्रचिती यायला सुरुवात होती. ही शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आल्यानंतर मग आपल्याला आत्मप्रचिती येते. की आत्मप्रचिती आपली आपणच घ्यायची असते. आणि प्रत्येकाचे जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतात. कोणी ज्ञान मार्गाने जाईल, कोणी कर्म मार्गाने जाईल, कोणी नाम मार्गाने जाईल, कोणी अध्ययन अध्यापन या मार्गाने जाईल. रचित पाहता निकट उडोनी जाती परिपाठ, म्हणून हे खटपट करणे लागेल. अशा तऱ्हेने प्रचिती घेण्यासाठी काय काय गोष्टी निर्माण कराव्या लागतात. आणि ही प्रचिती आलेली आहे हे आपण कसं समजायचं? एखाद्या व्यक्तीला प्रचिती आलेली आहे असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला त्याच्या आचरणावरून आपल्याला हे कळतं. त्याला कोणीही सर्टिफिकेट नाही दिलं तरी हा संत माणूस आहे, हा संत पुरुष आहे, हा महानुभाव म्हणजे संत आहे, ज्याने अनुभव घेतलेला आहे, अशा पद्धतीचा आहे. संतांच्या सेवेमध्ये राहिलं की संत आपल्याला ओळखू येतात. पण आपली संगतच संतांची नसेल तर आपल्याला कोणताही संत संत वाटतच नाही. कारण त्याच्यातले दोषच आपण काढायला जातो आणि ते बघताना आपण आत्मबुद्धीच्या पातळीवर बघत नाही, देहबुद्धीच्या पातळीवर बघतो. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये हेही सांगितलंय की सद्गुरु जो आहे त्याच्या कोणत्या गोष्टी पाहू नयेत. त्याचं रंगरूप पाहण्याची गरज नाही की सद्गुरु गोरा पाहिजे, सद्गुरु कसा धष्टपुष्ट पाहिजे, दिसायला सुंदर पाहिजे. त्याचं बाह्य सौंदर्य गरजेचं नाही. त्याचं खानदान कसं आहे, एखाद्या ठिकाणी त्याचं घराणं चांगलं असतं तसं नाही, पण त्याच्यामध्ये निघालेला तो कोळशाच्या खाणीत निघालेला हिरा पण असू शकतो. मग त्याचं खानदान पाहू नये की त्याचे कुळ कोणतं आहे आणि त्याचा हे कोणतं आहे आणि ती घरातली माणसं कशी आहेत, तो दरिद्री आहे का श्रीमंत आहे हे पाहू नये. अशा अनेक गोष्टी आपल्याला ह्याच्या पूर्वीच्या समासामध्ये सांगितलेल्या आहेत. काहीतरी 7 एक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजे या सद्गुरूला प्रचिती आलेली आहे त्यावेळेला त्याच्या बाकीच्या गोष्टी, तो काय घालतोय, कोणती वस्त्र घालतोय, हेही बघण्याची गरज नाहीये. भगवी छाटी लंगोटी असू दे, नाही तर शर्ट पायजमा असू दे, पण त्याच्यातले गुण जे आहेत, सदुपासना, सद्भक्ती, सद्विवेक, सदाचार, या सगळ्या गोष्टी आपण बघणं महत्वाचं आहे. आणि म्हणून गुरु तपासून घेताना सुद्धा काय पाहायचं हे महत्वाचं, ते समर्थांनी आपल्याला सांगितलंय. म्हणजे सद्गुरु हा दुसरा तिसरा कोणी नसून परमेश्वराचं सगुण साकार रूप आहे. त्यामुळे त्याला एकदा ओळखलं, त्या परमेश्वराला एकदा ओळखलं, त्या सद्गुरूला एकदा ओळखलं आणि त्या सद्गुरूच्या मागे असलेलं तत्व पाहायला लागलं की आपल्याला परमेश्वराची ओळखण होते. कारण सद्गुरू हे सगुण रूप आहे आणि निर्गुण रूप हे त्याचं तत्व आहे. आणि ते तत्व म्हणजेच परब्रह्म स्वरूप आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे काय नश्वर आहे, काय शाश्वत आहे, याचा निवाडा आपल्याला ज्याला करता येतो त्याला आत्मज्ञान झालं असं समजावं. हे शाब्दिक ज्ञान आधी आपल्याला झालं पाहिजे. पण नुसतं शाब्दिक ज्ञान झाल्यावर जी आपण करतो ती फक्त पोपटपंची असते. प्रत्यक्ष सद्गुरूंचं ज्ञान झाल्यानंतर, ते आपल्या हृदयात ठसून बसल्यानंतर, अहम ब्रह्मास्मीच्या धारणेवरती आरूढ झाल्यानंतर ते आत्मज्ञान व्हायला सुरुवात होते. त्यासाठी सूक्ष्मपणे तिकडे जावं लागतं, ती आत्मप्रचिती घ्यावी लागते. रचित पाहता निकट उडवणे जाती परिपाठ, म्हणून ये कटपट करणे लागे. परिपाठेची बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखले तरी परिपाठ उडे. हा विषय सूक्ष्म आहे. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि मग आत्मप्रचिती यांची सांगड घालणं खूप अवघड आहे. कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं असतं ते काही वेळेला प्रचितीच्या वेळेला असतं तसं नाही. म्हणजे प्रचित पाहता त्याप्रमाणेच येतं, प्रचिती त्याप्रमाणे येते, पण पाहणाऱ्याला तिराईताला ते साम्य पटत नाही. असं काही वेळेला होतं किंवा चटकन लक्षात येत नाही. म्हणून हा विषय हा सूक्ष्म विषय असल्यामुळे
पुन्हा पुन्हा आपल्याला सांगावा लागतो. पण परंपरागत समजुतींप्रमाणे सांगितलं तर ते स्वानुभवाचं समाधान मिळत नाही. सहसा अनेकांना झालं, अनेकांना झालं, तशीच प्रचिती तुम्हाला येईल. असं जरी म्हटलं तरी त्यात स्वानुभवाचं समाधान राहत नाही. पण त्या लोकांना आलं, त्यांनी हे केलं, पण मला अजून तेवढं करायला जमत नाही, मग मला प्रचिती येईल का नाही, हा पहिला प्रश्न असतो आपला. पण आपण त्या मार्गाने अनुसरायला सुरुवात केली. शास्त्र प्रचिती आल्यावरती गुरु त्यांची प्रचिती सांगतात. या सगळ्यावरती श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा ठेवायला सुरुवात केली की आपोआपच बाकीच्या सगळ्या कल्पना उडून जातात. आणि त्या उडून गेल्यावरती हे असं नाही, तसं नाही, तसं नाही करत आपण हे असं आहे, असं आहे, असं आहे असं म्हणून नेती नेतीकडून तिथपर्यंत आपण येतो. आणि मग इथे आपल्याला सगळ्याचं ज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला आत्मप्रचिती आल्यानंतर मग सर्वसामान्य लोकांना आपण काय सांगितलं, या जे वेगळे प्रपंचामधले अनुभव आहेत ते फक्त कल्पनेपुरते दिलेले आहेत. असे अनुभव जर प्रपंचामध्ये येऊ शकतात, म्हणजे व्यक्तीला येऊ शकतात, ज्याला बुद्धी आहे त्याला बुद्धी दिलेली ज्याला आहे, ज्याला आपल्या अंतःकरणामध्ये कल्पना करता येतात, मना कल्पना कल्पकोटी, हे सगळं करता येतं त्याला. याच आधारावरती ह्या बाकीच्या प्रपंचातल्या गोष्टी सोडून आत्मबुद्धीकडे जाताना अशा कल्पना करत करत तिथपर्यंत जाता येतं. आत्मतत्वापर्यंत पोहोचण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धतीने आपण त्या मार्गाने तिकडे जातो आणि आपल्याला ही आत्मप्रचिती होऊ शकते, यात शंकाच नाही. अशा तऱ्हेने त्यांनी शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती अशा तीन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि ही प्रचिती आपल्याला येते हळूहळू पुढच्या दशकांमधनं. आता सहज स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या दशकामध्ये आपण पहिल्यांदा त्याचा उल्लेख केला होता की सहजपणे, आपण सहजपणे वागत नाही. ते सहजपणे एखादी गोष्ट आपण आपल्या हातून चूक झाली, मला कळली ती चूक माझ्या हातून झाली, पण आपण कोणाला पटकन सॉरी म्हणतच नाही. कारण तिथे आपला इगो आड येतो. कशाला त्याला सॉरी म्हणून, काय म्हणून नडलंय. अशा पद्धतीने आपला जो अहम आहे तो हळूहळू पटकन मोकळं होऊन जावं. ते मोकळं होणं आपल्याला जमत नाही. आणि हे मोकळं होणं हीच याची खरी प्रक्रिया आहे. आपल्या मनातून आपोआपच प्रत्येक गोष्टीतून आपण मोकळं होणं. मग तो राग असो, लोभ असो, हो का चुकलं का माझं, बरं मग मी चुकलो असं म्हणून आपण क्षमा मागायला कधी जात नाही. आणि ही क्षमा मागण्यासारखी दुसरी महत्वाची गोष्ट नाही. इथे क्षमा मागताना दुसऱ्या पुढे आपण नतमस्तक होतो. हे नतमस्तक व्हायला एकदा जमलं की त्या परमेश्वरापर्यंत जाताना आपल्याला आपल्या सर्व गुणांनी अवगुणांनी त्याच्यापर्यंत जाऊन ते सर्व त्यालाच अर्पण करून आपल्याला त्या सगळ्यातनं मुक्त होता येतं, मोकळं होता येतं. हळूहळू आपल्या स्वभावामध्ये, स्वभावामध्ये, स्वभाव म्हणजे स्वभाव, त्याच्यामध्ये पालट पडायला जातो. आणि दुसऱ्याला क्षमा करण्याची वृत्ती आपल्यामध्ये येते. या सगळ्या गोष्टी हळूहळू साध्य होतात. एकदम सगळं होत नाही. शास्त्र प्रचितीने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येतात. आणि ती प्रचिती आणि गुरुप्रचिती ही घेऊन त्या मार्गावरून चालून आपल्याला आत्मप्रचिती मिळवायचे. त्या मार्गावर चालण्याकरता या दोन प्रचिती आपल्याला उपयोगी पडतात. पण अनुभव हा आपल्यालाच घ्यायचा असतो. तो दुसऱ्या कोणीतरी घेऊन, हा अनुभव मी घेतलाय, हा तू घे, हा असं म्हणून वाटून घेता येत नाही. तो ज्याचा त्यांनीच अनुभव घ्यायचा असतो. प्रपंचातही असे अनेक अनुभव आपल्याला घेता येतात. आणि ते अनुभव पाठीशी बांधून जसं आपण पुढची वाटचाल करतो की या अनुभवावरनं मला असं असं कळलं, हा माणूस असा असा आहे, त्याच्यापासून दूर राहावं. हा अनुभव गाठीशी बांधल्यानंतर बोलण्याची गरज नाहीये, ती कृतीत आणण्याची गरज आहे. आपोआप आपण त्याच्यापासून दूर राहिलो की आपल्याला त्रास होत नाही. अशा पद्धतीने प्रपंचामधल्या अनुभवाचा आपण उपयोग जसा करून घेतो, तसा परमार्थामध्ये सुद्धा अनेक गोष्टींचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करायला सुरुवात होते. शास्त्र प्रचितीपासून त्याची सुरुवात आहे. मग गुरुप्रचिती आणि मग आत्मप्रचिती. अशा पद्धतीने ही प्रचिती आपल्याला निश्चितपणे येते. जसं देवशोधन पासून देवदर्शनापर्यंत येता येतं, तसं आत्मशास्त्र प्रचितीपासून
आत्मप्रचितीपर्यंत निश्चितपणे जाता येतं. आणि मग आपल्याला मी म्हणजे परब्रह्म आहे याच्यावरती स्थिर होता येतं. अहम अस्मी गळून पडतं. अशा तऱ्हेने हे प्रचितीचं सगळं समर्थाने इथे सांगितलं. आणि ते प्रचितीचं सांगताना नंतर आता पुढच्या ह्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुष हा 9वा समास आहे. या 9व्या समासामध्ये मागे अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. त्या सगळ्या उत्तरांचा सारांश त्यांनी इथे आपल्याला सांगितलंय. थोडीशी आपल्याकडनं त्यांनी पुन्हा सांगून तो विषय पक्का करून घेतलेला आहे, की लक्षात आहे ना आतापर्यंत जी प्रश्नांची उत्तरं दिलीत ती लक्षात आहेत ना, मग आपल्याला पुढे जायला बरं, असं म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात, आकाशी वायू निर्माण झाला तैसी ब्रह्मी मूळ माया जाण, त्या वायूमध्ये त्रिगुण आणि पंचभूती, वटबीजी असे वाड, फोडून पाहता न दिसे झाड, नाना वृक्षांचे जुंबाड, बीजापासून होती श्रीराम. हे वटबीज न्याय ज्याला म्हटलं जातं, छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. श्वेतकेतू आणि आरुणीचा हा संवाद आहे. आणि तो छांदोग्य उपनिषदामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी असं सांगितलं होतं की उंबराचं जे फळ आहे, वटबीज ज्याला म्हटलं, अगदी बारीक बी असतं त्या फळामध्ये. असे बारीक 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 बी असतं खसखशी सारखं. ते बीज जर फोडून पाहिलं तर त्यात झाड दिसतं का? तर तो म्हणतो नाही हो, झाड कसं त्याच्यात दिसेल, एवढं मोठं झाड आहे आणि ते बारीक आहे बी. पण ते बी पेरल्यानंतर मोठा वृक्ष तयार होतो की नाही. म्हणजे त्या बीजामध्ये वृक्ष आहे, पण आम्हाला दिसत नाही. त्या चराचरामध्ये परब्रह्म भरलेलं आहे, पण ते आम्हाला दिसत नाही. म्हणजे ते नाही असं नाही. त्या बी मध्ये जसा वृक्ष भरलेला आहे, तसं आम्हाला सुद्धा तो वृक्ष पाहायला मिळत नसला तरी ते पेरल्यानंतर त्याची निर्मिती जेव्हा होते, त्या कार्यावरून आपल्याला कळतं की या बीजामध्ये तो वृक्ष आहे. तसं आत्मज्ञानी माणसाजवळ कुठली डिग्री आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याच्याजवळ कुठलं सर्टिफिकेट नसतं, पण त्याला ज्ञान आहे हे आपल्याला त्याच्या कार्यावरनं, त्याच्या वागण्यावरनं निश्चितपणे समजतं. तसंच या परब्रह्म जे आहे त्या परब्रह्मरूपी बीजामध्ये ही मूळ माया झाली. आणि मूळ मायेपासून हे सगळे पंचभूत वगैरे झाली. याच्याबद्दल चर्चा आपण याच्या आधी केलेली आहे. परब्रह्मामध्ये मूळ माया झाली, तसं आकाशामध्ये वायू निर्माण झाला. आणि त्या वायूपासून मग पुढे आकाश वायू अशी पंचमहाभूत निर्माण झाली. या मूळ मायेमध्ये मुळामध्ये पंचतन्मात्रा होतात. आणि त्या पंचतन्मात्रांचं पंचीकरण होऊन पंचमहाभूत निर्माण झाली. आणि त्या आकाशामधून वायू, वायूतून एकातून एक एकातून एक निर्माण झालं. म्हणजे ते त्याच्यामध्येच निर्माण झालं. जसं परब्रह्म सर्वत्र व्यापक शांत निवांत पसरलेलं होतं, त्या परब्रह्मामध्ये जे निश्चळत्व होतं त्याच्यामध्ये चंचळत्व निर्माण झालं. एकोहम बहुश्याम, एकाकी नरमते, ही इच्छा निर्माण झाली. आणि ती इच्छा ज्या वेळेला निर्माण झाली तेव्हा ती जी स्पंदन शक्ती निर्माण झाली, ते चंचलत्व निर्माण झालं. त्याच्यामधून क्रियाशक्ती या सृजन शक्ती ज्याला म्हटली जाते ती निर्माण झाली. आपण आपलंच उदाहरण घेतलं की लक्षात आहे, मी निवांत बसले होते, काही काम नव्हतं, काही हे नव्हतं, शांतपणे बाहेर गॅलरीमध्ये मस्त बसले होते. धो 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 पाऊस पडायला लागला. आणि मी जी शांत निवांत बसले होते, माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली, मस्तपैकी आता गरम गरम चहा प्यावा. ही इच्छा मनात निर्माण झाली. हे चंचलत्व जे शांत निवांत बसलेली असताना, काहीही डोक्यात नसताना मी फक्त पाऊस बघत होते. आणि तो पाऊस बघता बघता माझ्या मनात इच्छा झाली की चहा प्यावा. ही इच्छा, हे स्पंदन निर्माण झाल्याबरोबर ते चाळवलं गेलं. मी उठले, माझी क्रिया चालू झाली, ही क्रियाशक्ती निर्माण झाली आणि मी जाऊन चहा केला. ही चहा करण्याची क्रिया, हे साधं सोपं उदाहरण झालं. त्या परब्रह्मामध्ये सुद्धा एकाकी न रमते एकोन बहुश्याम. मला एकट्याला आता चैन पडत नाही, मी शांत निवांत पडलेलो होतो, आता मला चैन पडत नाही, मला खेळायला, मला क्रीडा करायला कोणीतरी पाहिजे. बहुश्याम, दुसरं कोणीतरी पाहिजे. की त्याच्या मनामध्ये ज्या वेळेला चंचलत्व निर्माण झालं, त्या चंचलत्वामधनं आपोआपच
पुढच्या गोष्टी निर्माण झाल्या, ती क्रियाशक्ती निर्माण झाली, जिला आपण माया असं म्हणतो. ती त्याच्यातनच निर्माण झाली आणि तिने मग सगळ्या गोष्टी निर्माण करायला सुरुवात केली. अशा तऱ्हेने त्यांनी हे सगळं मांडलंय. निश्चळातून चंचळत्व, निश्चळातून चंचळत्व, तो चंचळ म्हणजे वायू. त्यामुळे ही माया जी आहे ही वायू स्वरूप माया आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही म्हणजे ही जी मूळ माया आहे, पण मूळ माया आणि नंतर गुणक्षोभिणी माया वगैरे निर्माण झालेत, हा फरक आपण प्रत्येक वेळेला पाहिलेला आहे. ही मूळ माया जी तयार झाली तिच्या खोलामध्ये समर्थांनी आत्ताच्या समासामध्ये, आत्ताच्या दशकामध्ये मांडणी केली होती. ती मांडणी अशी केली होती की वायू जे चंचलत्व निर्माण झालं तो म्हणजे वायू. त्या वायूमध्ये जाणीव निर्माण झाली की काहीतरी करावं. ही जी जाणीव निर्माण झाली ती वायू आणि वायूमध्ये निर्माण झालेली जाणीव आणि त्या जाणीवेमध्ये असलेलं परब्रह्माचं सूक्ष्म रूप, कारण ते असल्याशिवाय काही उपयोग होत नाही. त्यामुळे वायू, जाणीव आणि जगज्योती ज्याला म्हटलं जातं, ती जगज्योती, हे तिन्ही मिळून मूळ माया तयार झाली. याच्याबद्दल आपण ह्या जगज्योती या समासामध्ये पूर्णतः पाहिलेलं आहे. या मूळ मायेलाच पुरुष आणि प्रकृती असं म्हणतात. म्हणजे पुरुष आणि प्रकृती म्हटलं तरी मूळ माया, वायू, जाणीव, जगज्योती म्हटलं तरी मूळ माया. ही शांत स्वरूपात असते. त्यामुळे नंतर ती गुणक्षोभिणी होते आणि कार्य करायला सुरुवात करते. ते सत्व रजतम गुणांची स्पंदनं वाढत जातात, त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी निर्माण होतात. ह्यातला जो पुरुष आहे त्याला, म्हणजे परब्रह्म स्वरूप जो अंश आहे त्याला जगज्योती असं म्हटलं जातं. आणि या प्रकृतीला वायू असं म्हटलं जातं. त्या वायूमधली जी जाणीव आहे त्यालाही पुरुषच म्हटलं जातं, कारण जाणीव ही जगज्योतीमध्ये असते. आणि म्हणून जगज्योती म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे विष्णू असं त्यांनी म्हटलं, जो सगळं जगाचं पालन करतो. जाणीव म्हणजे ईश्वर, जाणीव म्हणजे जगज्योती, जाणीव म्हणजे शिव, जाणीव म्हणजे पुरुष. हे सगळ्या जाणीवेमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्रकृतीमधला पुरुष कोणता, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म अंशाने ते परब्रह्म जाऊन स्थित झालेलं आहे. या प्रकृतीमध्ये सुद्धा जाणीव रूपाने तेच आहे. अशा पद्धतीने आपल्याला जगज्योती आणि या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मुळामध्ये निश्चळ परब्रह्म, त्यामध्ये चंचलत्व निर्माण झालं, त्याला वायू असं म्हटलं. त्या वायूपासून, त्या मूळ मायेपासून, सत्वगुणापासून वगैरे गुणक्षोभिणी, ही सत्वगुणी आहे. मग गुणक्षोभिणी झाली आणि गुणक्षोभिणीच्या गुणांपासून ह्या सगळी पृथ्वीची निर्मिती झाली. याबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं. हा जो चंचलत्व निर्माण झालाय तो एकोहम, तिथे अहम निर्माण झालेला आहे. तो अहंकार आहे, पण तो अहंकार अहम ची सूक्ष्म भावना आहे. अहंकार वेगळा. कारण अहंकार जो आम्हाला येतो तो अहंकार, मी म्हणजे अशी, मी म्हणजे तशी, म्हणजे आपलं वर्चस्व, ह्या अहम जो आहे ते वाढवत असतो. तो अहम जो आहे तो अहंकार आहे. पण ह्या परब्रह्माच्या ठिकाणी जे अहमची जी जाणीव निर्माण झाली ती सूक्ष्म जाणीव निर्माण झाली. आणि ती सत्वगुणाधिष्ठित असल्यामुळे ती जाणीव अत्यंत महत्वाची आहे. ही जाणीव म्हणजे पुरुष परब्रह्म. ती सूक्ष्म जाणीव आपल्याला परब्रह्मापर्यंत जाण्याकरता लागते. शास्त्र प्रचिती घेताना मी हे ग्रंथ वाचले, मी ते ग्रंथ वाचले, हा अहंकार येण्याची शक्यता असते. तो अहंकार आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करण्यामध्ये आपण वावरतो. तर ते प्रदर्शन न होता त्याचा मार्ग गमनासाठी दुसऱ्याला उपयोग व्हावा म्हणून सांगावं, तिथे कुठलाही अहंकार असू नये, कारण आपल्याला पूर्ण ज्ञान झालेलं नसतं. हे आपण शास्त्रानुसार सांगत असतो, ग्रंथानुसार सांगत असतो. ग्रंथात जे आपल्याला उलगडलंय ते दुसऱ्याला उलगडून सांगत असतो. याच्यात अहंकार नसावा. म्हणून वक्ता हा नेहमी नम्रच असावा, कारण श्रोते जे असतात ते, त्यांनी बऱ्याच ठिकाणचं बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात आणि त्यामुळे श्रोते हे जगदीश स्वरूप असतात आणि ते वक्त्यापेक्षा श्रेष्ठ असतात असंही समर्थांचं आहे. पण अहमची जी सूक्ष्म जाणीव आहे ती आपल्याला ही शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि पुढे आत्मप्रचितीपर्यंत गरजेची असते.
त्या अहम मध्ये अहंकार नसतो. अहम ब्रह्मास्मी ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला तो अहम, ती सूक्ष्म जाणीव असते. ती सूक्ष्म जाणीव सुद्धा जेव्हा अहम अस्मी सोडून दिले जाते त्यावेळेला आपल्याला प्रचिती येते, ती आत्मप्रचिती येते. तिथे अहम सुद्धा विसर्जित झालेला असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, वायो मध्ये जाणीव विशेष, तोची प्रकृतीमध्ये पुरुष, ये गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे श्रीराम. एक जाणीव वाटली प्राणी मात्रांस विभागली, जाण जाण वाचविली सर्वत्र काया श्रीराम. आता जाणीव अनेक प्रकारची आहे. आपण नेहमी उदाहरण देताना जे नेहमीच्या नित्य गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामधली आपण जाणीव, भुकेची जाणीव झाली, भीतीची जाणीव झाली, या सगळ्या ज्या जाणीव आहेत अशा जाणीवा अनेक प्रकारच्या आहेत. या सगळ्या विविध शक्ती आहेत, विविध कार्य करणाऱ्या जाणीव आहेत. आता भुकेची जाणीव झाली तर मी अन्नाच्या शोधनाचं कार्य करीन. भीतीची जाणीव झाली तर लपण्याचं कुठे जमेल ते आधी बघीन. म्हणजे जी जाणीव होते त्याप्रमाणे ती कार्यशक्ती प्रवण होते, त्याप्रमाणे ती कार्यशक्ती कार्य करायला सुरुवात होते. आणि मग त्या बुद्धीप्रमाणे एक जाणीव वाटली. पण मुळात ती जाणीवच आहे ना, ती विष्णुरूप जाणीव आहे. त्यामुळे तो सगळ्यांचा प्रतिपाळ करतो. जी जाणीव रुद्र रूपाने येते ती संहार करते, एक पालन करते, एक निर्मिती करते. अशा ब्रह्मा विष्णू महेशाच्या बाबतीमध्ये ही जाणीव सत्वरजतम गुणांनी वाटली गेलेली, आणि त्याप्रमाणे त्याची कार्य होतात. याबद्दलही आपल्याला समर्थांनी याच्यापूर्वी सांगितले. माया, परब्रह्माने सुद्धा माया निर्माण केली त्यावेळी परब्रह्माचा सत्य हा गुण तिने घेतलेलाच आहे, आणि तिचा स्वतःचा भ्रम हा गुण आहे. पुढे ज्या परब्रह्मापासून आकाश निर्माण झालं, परब्रह्म आणि माया यांच्यापासून आकाश निर्माण झालं, त्या आकाशामध्ये परब्रह्माचा सत्य गुण आहे, मायेचा भ्रम सुद्धा आहे. कारण ते आकाश दिसतंय हे आम्ही सत्य म्हणतो, ते आहे, दिसतंय आम्हाला. पण जसजसं त्याच्या जवळ जावं तस तसं ते दूर जातं, आम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचता येत नाही. हा त्याचा भ्रम गुण आहे. पण त्याचा स्वतःचा गुण पण आहे, तो शब्द गुण आहे. मग अशा पद्धतीने प्रत्येकाचे स्वतःचे गुण त्याच्यामध्ये ऍड होत गेले आणि बाकी सर्वांचे गुणही त्याच्यामध्ये आले. अशा तऱ्हेने हे सूक्ष्म चंचळ मूळ माया जी आहे त्याचं स्पंदन रूप आहे. मग गुणक्षोभिणी वगैरे होऊन अनेक गोष्टी निर्माण झाल्या. या मूळ मायेमध्ये त्या अनेक गोष्टी निर्माण झाल्या त्याचं वर्णन समर्थांनी इथे केलेलं नाही. इथे मूळ मायेचं जास्त वर्णन केलेलं आहे. मूळ मायेमध्ये दोन घटक आहेत, वायू आणि जाणीव. वायू आणि जाणीव ह्या दोन गोष्टी आहेत, आणि जगज्योती तिच्या मागे आहेच, कारण त्याच्यापासूनच ती निर्माण झालेली आहे. पण वायू म्हणजे प्रकृती, वायू म्हणजे शक्ती, हे लक्षात ठेवायचे. शिवशक्तीमधली शक्ती म्हणजे वायू, प्रकृती पुरुषामधली प्रकृती म्हणजे वायू. हा वायू हा महत्वाचा घटक आहे. जी जाणीव आहे ती म्हणजे जगज्योती, ईश्वर ज्याला म्हटलं जातं, पुरुष ज्याला म्हटलं जातं, शिव ज्याला म्हटलं जातं. कारण काही वेळेला आता तर तुम्ही जगज्योती म्हणलात, आता तर तुम्ही पुरुष म्हणताय, पण जगज्योती, पुरुष, शक शिव हे सगळे समानार्थी शब्द आहेत. हे सगळे एकच आहेत. ज्या ज्या वेळेला जी जी शक्ती कार्य करत असते त्याप्रमाणे त्याची वर्णन केली जातात. ईश्वर आणि त्याची शक्ती याच्यातही फरक नाही, कारण ती शक्ती त्याच्या आतच स्पंदन रूपाने आहे. अशा पद्धतीने आपण विचार करत गेलं की आपल्याला सगळ्याचा उलगडा होत जातो आणि शास्त्राची प्रचिती यायला सुरुवात होते. कारण परब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे, ते तिच्याशिवाय व्यक्त होऊ शकत नाही, आणि त्याच्या अधिष्ठानाशिवाय ती कार्य करू शकत नाही. तिला कार्य करायचं असेल तर त्याचा आधार, त्याचं अधिष्ठान घ्यावंच लागतं. आणि त्याला जर प्रगट व्हायचं असेल तर नामरूपाने आपल्यासाठी प्रगट होताना शक्तीची गरज असते. त्यामुळे तिच्याशिवाय तो प्रगट होऊ शकत नाही, आणि त्याच्या अधिष्ठानाशिवाय ती कार्य करू शकत नाही. ही दोघं वेगळी नाही. अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. त्या गुणांमध्ये सत्वगुण निखळ जाणीव लक्षण, त्याचा देहधारी आपण विष्णू झाला, त्याचं वर्णन आता आपण केलं. त्याच्या अंशे जग चाले ऐसे भगवद्गीता बोले, गुंतले त्याची उगवले विचार पहा.
जे जे आपण कर्म करतो त्या कर्माप्रमाणे आपल्याला फल मिळतं. आपल्याला असं वाटतं या जन्मामध्ये मी इतकी चांगली कर्म केली खरं म्हणजे, आणि हे काय माझ्या नशिबामध्ये आलं, असं आपण पटकन म्हणून जातो. पण प्रारब्ध कर्म जे आहे ते आधीच्या जन्मात जे प्रारब्ध म्हणून आता फळ म्हणून भोगायला तयार झालेलं आहे, अशी अनेक फळं आपल्याला या जन्मात भोगावी लागतात, जी आपण पूर्वजन्मात संचित म्हणून असतं, त्याचं प्रारब्ध रूपाने फळ तयार झालेलं असतं आणि ते भोगायला आलेलं असतं. मग ते चांगलंही असतं आणि वाईटही असतं, दोन्ही गोष्टींची फळं आपल्याला भोगावी लागतात. पण जे आपण पूर्वी पेरलेलं आहे, आता जर आपण कडुलिंबाचं झाड पेरलं तर कडुलिंबाचंच झाड येणार, किंवा आपण आंब्याचं झाड पेरलं, बी पेरलं तर आंब्याचंच झाड येणार, तिथे पेरूचं झाड येणार नाही. म्हणजे जे पेरलं तेच उगवतं, हा जो सृष्टीचा नियम आहे. तसं जे कर्म करतो तेच कर्म आपल्याला भोगावं लागतं. तर हे एकांशेन स्थितो जगत अशा असलेल्या या परब्रह्म परमेश्वराने जे निर्माण केलेलं आहे, तिथे आपण सत्कर्म करावं. ते कर्म आपल्याला जळीत फळद्रूप झालं. शक्यतो मी करून या करता या भावनेने केलेलं कर्म जे आहे त्याचं फळ भोगावं लागत. ज्या वेळेला फळच भोगावं लागत नाही, फळं भोगण्यासाठी आपण जन्म घेत असतो, वासनांसाठी आपण जन्म घेत असतो. ती आसक्ती वासना राहत नाही, तर त्यावेळेला जन्मही घ्यावा लागत नाही. ती फळच राहत नाही. मी करूनही अकर्ता या भावनेने केलेली कर्म असतील तर ते फळही भोगायला यावं लागत नाही. ज्या वेळेला आत्मज्ञान होतं त्यावेळेला हे सर्व नष्ट झालेलं असतं. त्यामुळे सत्वरजतमाच्या देवता ज्या आहेत, विष्णू पालन करता, महेश संहार करता, हे सगळं सांगून झालं की जाणीव म्हणजे विष्णू आहे, तो धारण करता आहे, त्याच्यामुळे जग चालतं. ही शुद्ध जाणीव जी आहे ती आम्हाला का नाही कळत? खरं म्हणजे विष्णू जर पालन करता आहे, आमचं पालन करणार आहे, आम्हाला हे का नाही कळत? कारण हे दृश्य ते दृश्य जे आम्हाला सगळं दिसतंय नामरूपात्मक, त्या दृश्यामध्ये आम्ही घडून जातो. त्यामुळे ती जाणीव असलेला विष्णू, ती जाणीव असलेला रुद्र, ती जाणीव असलेला ब्रह्मा तुमच्या लक्षातच येतो. आणि आम्हाला असं वाटतं सगळं आम्हीच करतोय. अशा तऱ्हेने ह्या सगळ्या गोष्टी मांडणी केलेली आहे. म्हणून आधी आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर ते एकांशेनं जो स्थितो जगत, असं जर एकांशेनं ज्यांनी हे जग निर्माण केलं एवढंच, त्याचा मी अंश आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपली वर्तणूक आपल्याला बदलायला पाहिजे. हे वागणं बदलणं, तो दृष्टिकोन बदलणं, मी करून या करता ही भावना असणं, करता करविता परमेश्वर आहे याच्यावर दृढ विश्वास ठेवून आपले प्रयत्न योग्य दिशेने करणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या आपल्याला या साधन पथावरून चालताना उपयोगी पडणाऱ्या आहेत. सत म्हणजे अस्तित्व जे आमच्यामध्ये आहे, चित म्हणजे चैतन्य शक्ती आमच्यामध्ये आहे, आणि क्रिया करण्याची शक्ती सुद्धा आमच्यात आहे, ते त्याचं स्वरूप आहे. पण आमचं नामरूप जे आहे ते मायेतलं आहे, त्या नामरूपालाच आम्ही घट्ट धरून बसतो. त्यामुळे ते नामरूप बाजूला सारून ते सत्य तत्व आपण जाणून घेणं म्हणजे आत्मज्ञान करणं आहे. प्रत्येक गोष्टीतला उत्तम आणि श्रेष्ठ असा जो गुण आहे, जो भाग आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला गुण जो आहे तो त्याची विभूती आहे असं आपण म्हणतो. ती विभूती, तो चांगला गुण त्याचा अंश आहे. तो अंश आपल्यात सुद्धा आहे. आपल्यात सुद्धा अनेक चांगल्या गोष्टी आहेत, पण त्याचा आपल्याला गर्व होतो. त्यामुळे तो अंश आपण आहोत, त्या अंशाचा विस्तार करणं आपलं दूर राहतं आणि अहंकार वाढत जातो. त्यामुळे त्या अंशाचा विस्तार करणं हे महत्वाचं आहे. अशी शक्ती सगळ्यांमध्ये आहे. तैसे देव देवता देवते भूते, तैसे देव देवता देवते भूते, मिथ्या म्हणू नये त्या ते, आपल्याला सामर्थ्याते सृष्टीमध्ये फिरती श्रीराम. सर्व देव देवता या सगळ्या वायुरूप आहेत, त्या सगळ्या पृथ्वीमध्ये फिरत असतात. त्यांच्या शक्ती सगळ्या परब्रह्माकडून घेतलेल्या असतात, त्या मायेकडून घेतलेल्या असतात. तिने ते सृजन केलेलं असतं. ते सगळे देव देवता आणि भूत सुद्धा, ती सगळी वायुरूपाने फिरत असतात. ते खोटं मानू नये, कारण ती त्यांची जशी जाणीव असते, काहींची तीव्र असते, काहींची कमी असते, त्याप्रमाणे त्यांचं सामर्थ्य असतं. त्या सामर्थ्याप्रमाणे त्यांची जाणीव असते. त्या सगळ्या वेगवेगळ्या योनी आहेत,
त्या योनींप्रमाणे ते वावरत असतात. देव सुद्धा भोग योनी आहे, मनुष्याची कर्म योनी आहे, अशा या सगळ्या भूतांची सुद्धा योनी आहे. अशा पद्धतीने ब्रह्म भूत ज्याला म्हटलं जातं, त्या ब्रह्मसंबंध ज्याला म्हटलं जातं, ती एक योनी आहे. म्हणजे अशी सगळी अनेक ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या जण, ही सगळी देवदेवता भूत वायुरूपाने फिरतच असतात. त्यांचं सामर्थ्य ते आपल्याला दाखवत असतात. पण ते आपल्या मनाप्रमाणे देह धारण करतात, देह सोडतात, सगळं करतात. तेवढ्या पुरता देह धारण करतात. त्याच्यासाठी मनुष्याची बाजीगरी, राक्षसाची गोडंबरी आणि ब्रह्माची ती ब्रह्मविद्या, अशा पद्धतीने त्याचं वर्णन आपल्याला 3 गोष्टींचं सांगितलेलं होतं याच्या आधी. अशा तऱ्हेने हे वर्णन प्रत्येक जण कार्यरत असतो. जी माणसं अज्ञानी आहेत, जी माणसं देहधारी आहेत, जी माणसं देहाला महत्व देणारी आहेत, ज्यांच्या वासना अजून तृप्त झालेल्या नाहीत, अशा लोकांना भूतांची बाधा होऊ शकते. पण आत्मज्ञानी माणसाला कधीही या वाईट योनींची बाधा होऊ शकत नाही. कारण आत्मज्ञानी माणसाचे ते परब्रह्म स्वरूप झालेलं असतं. त्याला संकल्प नसतो, कर्माचा अभिमान नसतो, त्यामुळे त्याला कुठलीही बाधा होत नाही. म्हणून आत्मज्ञानी व्हावं, मायेमधल्या कोणत्याच गोष्टीचा त्याला बाध होत नाही आणि तो मायेच्या पलीकडे निघून जातो. मग हे करण्यासाठी शास्त्र प्रचिती यायला सुरुवात होते. त्याच सुमारास आपण म्हणून सद्गुरु करावा, सत्संग शोधून धरावा, तत्व विचार विवरावा, अंतर्यामी श्रीराम, तत्व तत्व निरसोन जाता, आपला आपणची तत्वता, अनन्य भावे सार्थकता, सहजची आली श्रीराम. त्यासाठी सत्संग धरावा. पण संगतीचा खूप आपल्यावरती प्रभाव असतो. आपल्याला कोणती संगत आहे, आपल्याला संतांची संगत आहे, चांगल्या लोकांची संगत आहे का वाईट लोकांची संगत आहे, याचा उहापोह समर्थांनी याच्या आधी केला होता. की चांगल्या लोकांची संगत धरावी आणि सद्गुरू करावा. आपल्याला एखादा सद्गुरू ग्रंथ आहे, सद्गुरू असंही म्हटलं तरी हरकत नाही. एखादा देहधारी सद्गुरू करावा, महानुभाव महात्मा असलेला, ज्याला आत्मज्ञान झालंय असा सद्गुरू करावा, सत्संग शोधावा आणि मग आपली ही जी 82 तत्व आहेत, त्या तत्वांचा विचार करावा. ही तत्व जी सगळी आहेत, ही देहधारी माणसाला आहेत, नामरूपात्मक आहेत. त्या तत्वांचा हळूहळू 4 महावाक्यांचा सुद्धा विचार त्यांनी करायला सांगितलंय आणि 82 तत्वांचा विचार करून त्याचं हळूहळू निरसन करायचंय, त्याचा झाडा करायचंय. विचारांच्या जोरावर विवेक प्रलय आपल्याला त्यांनी सांगितलंय. त्या विचारांच्या जोरावर या सगळ्याला दूर सारून, आसक्तीला दूर सारून नंतर स्वस्वरूपाचं दर्शन घ्यायचंय. हे स्वस्वरूपाचं दर्शन घेणं, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, याचा प्रत्यय आपला आपणच घ्यायचाय आणि त्यातच जीवनाची सार्थकता आहे. आणि त्यासाठी काय करायला हवं, ते जे उपाय मार्ग खरं म्हणजे आधीपासून समर्थ आपल्याला सांगत आलेत, त्याचाच पुनरुच्चार त्यांनी इथे केलाय. श्रवण मनन निदिध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास, करणेची न लगे श्रीराम. इंद्रियांच्या जोरावरती आपण पाहतो, ऐकतो, बघतो किंवा श्रवण करतो. या सगळ्या गोष्टी त्या त्या इंद्रियांच्या मागे एक ज्ञ शक्ती असते. ती शक्ती ते सगळं काम करत असते. त्यामुळे पण बघताना काय बघायचं, 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला तिथपर्यंत बुद्धीच्या जोरावर घेऊन जायला तयार आहेत. पण त्यासाठी आपण कोणत्या मार्गाने जायचं आणि काय पाहायचं, तर त्याचंच रूप पाहायचंय, त्याचंच मनन चिंतन करायचंय, त्याच्याशीच एकरूप व्हायचा प्रयत्न करायचाय. हे जे श्रवण केलंय त्याचा अर्थ समजावून घ्यायचाय. कारण अर्थ समजल्याशिवाय नुसतं श्रवण करण्याला काहीही अर्थ राहत नाही. हा अर्थ आपण बघितला की त्या अर्थाशी ज्या वेळेला एकरूपत्व येतं, म्हणजे तो अर्थ आपल्या मनामध्ये सातत्याने बिंबवल्यानंतर ते आचरण व्हायला सुरुवात होते, त्याचा ध्यास आपल्याला लागतो आणि ते आचरण आपल्यामध्ये यायला सुरुवात झालं की ते आपण अर्थाशी एकरूप होऊन जातो. आणि अर्थाशी एकरूप होऊन आचरणात ह्या गोष्टी ज्या वेळेला यायला लागतात, त्यावेळेला आपली मौन्य गर्भावस्था,
आपल्याला कोणाला सांगायला लावावं लागत नाही, मी आता अर्थ मला समजला, आता मी त्याच्याप्रमाणे वागायला सुरुवात केली असं म्हणण्याची सुद्धा आवश्यकता नसते. आपल्या आचरणातून ते दुसऱ्याला दिसलं पाहिजे. हे आपल्या आचरणातून दुसऱ्याला दिसून आजूबाजूचं वातावरण चांगलं होणं हाही एक भाग असतो. त्यामुळे त्याचंच मनन चिंतन करायचंय, त्याचंच श्रवण करायचंय, त्याचाच अर्थ समजावून घ्यायचंय, त्याचं निधिध्यासन करायचंय आणि मग रोकडा साक्षात आपल्याला आपला होतो. आणि मग त्याच्याशी एकरूप झालो की ते आत्मस्वरूप आपल्याला कळायला लागतं आणि आपण या सर्वातून आपोआपच बाहेर होऊन त्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायला लागतं. ते अनुसंधान सातत्याने आपलं तिथे जोडून राहतं आणि मग मायेचा मायेचा हात धरून आतापर्यंत ज्या उपासना वगैरे सगळ्या केल्या, जे ज्ञान सगळं घेतलं, जे शास्त्र प्रचिती घेतली, जी गुरु प्रचिती आली ती घेतली, ती घेऊन आपण पुढे आत्मज्ञानाचा प्रवास करायला सुरुवात करतो. देहबुद्धीपासून आत्मबुद्धीचा प्रवास करणं इतकं सोपं नाही, पण त्याच्यासाठी आधी शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि मग एक झालं की एक घेऊ म्हणतात, तर शास्त्र प्रचिती घेण्यातच अनेक जन्म जातील, अनेक जन्माचे सुकृत असेल तर पुढे ही पुण्याई आपल्याला प्राप्त होते. पण शास्त्र प्रचिती घेता घेता ते आकलन करून आचरणात आणताना गुरु प्रचिती आपोआप येते आणि गुरु प्रचिती आत्मप्रचिती घेऊनच आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. आणि तो ज्यांनी केलेला आहे त्याला आत्मज्ञान झालं असं म्हटलं जातं. त्या आत्मपुरुषाला कधीच कसलाच त्रास होत नाही, कारण तो भम ब्रह्मास्मीवरती आरूढ झालेला असतो. आपण देहबुद्धीने त्याच्याकडे अज्ञानाने बघतो, तो ज्ञानी दृष्टिकोनातून आपल्याकडे पाहत असतो. म्हणून हा सगळा गोंधळ होतो. तो गोंधळ दूर सारायचा असेल, तो सांगतोय श्रद्धस्व, त्याच्यावर श्रद्धा ठेवून पुढे मार्गक्रमणा करावी असं समर्थांनी सांगता सांगता हे सगळे आतापर्यंत जे सांगितलं त्याची थोडक्यात उजळणी आपल्याकडनं करून घेतली. पुढचा जो समास आहे तो आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.